या विक्रांतनी इंद्राला फसवून सह्या घेतल्या। आम्हाला नोकर म्हणून राबवलं तुम्ही, हे सगळं तुम्ही केलं। आम्ही तुमचा इतका प्रेमाने सांभाळ केला इतकी वर्ष, त्याचे चांगले पांग फेडलेत। सांभाळ केलात? नाही नाही, तुम्ही आमच्यावर उपकार केल्यासारखे वागलात। कुठल्याही गोष्टीत आम्हाला तुम्ही रिस्पेक्ट दिला नाहीत। तुमची रिस्पेक्ट देण्याची पात्रताच नाही, हे आता तुम्हीच सिद्ध केलंय। नीट बोलायचं माझ्याशी। माझी पात्रता काढली ना तर मग आवाज खाली। हे बघा, त्या सासू आहेत माझ्या, त्यांच्याशी हे असं बोललेलं, त्यांचा अपमान केलेला मी खपवून घेणार नाही। आई ऐक माझं, चल तू करा। त्या थर्ड क्लास लोकांशी बोलण्यात ना काही अर्थ नाही। नाही इंद्रा, मला बोलू देत। या उर्मिलानी भर कोर्टात माझ्यावर चोरीचा आरोप केला। काय गे, तुझे दागिने मी घेतले नाही, त्याला हातही लावला नाही, तरी पण माझ्यावर इतका घाणेरडा आरोप का केलास? नाही केली ना चोरी तुम्ही, मग कशाला घाबरताय? जर तुम्ही दागिने घेतले नसतील तर ह्या घरामध्ये ते दागिने सापडणार नाहीत, आणि दागिने सापडले नाहीत तर तुम्ही दोषी नाही आहेत हे आपोआपच सिद्ध होईल। नाही, मी तर निर्दोष सिद्ध होणारच आहे। तू मला किती अडकवायचा प्रयत्न केलास ना, तरी मी अडकणार नाही उर्मिला, मी तुला अडकवणार, कळलं ना? आई आई तू शांत हो बघू। मॅडम जाऊ द्या ना, चिखलात दगड फेकला ना की तो चिखल आपल्यावरती सोडतो। जाऊ द्या त्यापेक्षा। असं कसं जाऊ द्या? ए उर्मिला, आता फक्त मला निर्दोष सिद्ध होऊ देत ग, मग बघ मी काय करते ते। आई ऐक माझं, चल इथं। आई चल, ऐक माझं। ह्याच्यात काहीतरी सापडलंय बघा। उर्मिला, या इंद्राची म्हातारी इतकी पिसाळल्यासारखी का बोलते? बोलता बोलता ढगात जाईल, शांत हो म्हणा। ए तोंड सांभाळून बोला। माझ्या आई विरुद्ध एक शब्द ऐकून घेणार नाहीये मी। सर जाऊ द्या, शांत राहा। यांच्या नादी कुठे लागताय तुम्ही? ही अशी दुसऱ्यांच्या पैशावर जगणारी माणसं असतात ना, त्यांना काय मान सन्मान आहे। तुम्ही यांच्या तोंडी लागून आपली किंमत कशाला कमी करून घेताय? सोडा, जाऊ द्या। एक्सक्यूज मी, हे दागिने तुमचेच आहेत का? हो इन्स्पेक्टर साहेब, हे दागिने माझेच आहेत। ह्या घरात सापडले ना तुम्हाला दागिने? बघितलेत ना कोणी चोरले होते ते? काय हो, इतक्या खालच्या थराला जाल असं वाटलं होतं मला। शी,
माझ्या आजूबाजूला इतकी खोटारडी आणि नालायक माणसं आहेत ना, हा विचार करूनच संताप होतो माझा. किती नालायक आहात हो तुम्ही. द्या ते दागिने. हे बघा, सध्या हे दागिने तुम्हाला आमच्याकडेच ठेवावे लागतील, कारण आम्हाला कोर्टात दाखवावे लागतील. आणि हो मालती मॅडम, तुम्हाला उद्या काही करून कोर्टात हजर राहावं लागेल. तुम्ही जर हजर नाही राहिलात तर तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते. चला हवालदार. हो मालती मॅडम. नाही 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 नाही, चोरट्या मालती मॅडम. दागिने तुम्हीच चोरले होते ना? काय हो, सगळी लाज विकून खाल्लीत का तुम्ही? माझे दागिने चोरताना जराही लाज नाही वाटली? बोला ना, बोला. उर्मिला, काय बोलणारी लोक आता? तो शिवलंय त्यांचं, चोरी पकडली गेली ना. यापुढे माझ्या नजरेला नजर देण्यापूर्वी 100 वेळेला विचार करायचा मालती महाडिक. कळलं? मूर्ख मूर्ख आहे ती राणी, आणि आपण तिच्यापेक्षा महामूर्ख जे तिच्यावर विसंबून राहिलो. शांत व्हा, एवढं काही झालं नाहीये. काय काय म्हणालात तुम्ही? एवढं काही झालेलं नाहीये. अहो, त्या राणीमुळे मी विक्रांत आणि उर्मिलाच्या नजरेत उतरले. तरी मी आधीपासून सांगत होते, त्या पोरीवर विश्वास ठेवू नका. पण माझं ना कोणी ऐकलंच नाही. आता तीच राणी मला आत टाकायला निघालीये. कोण वाचवणार आहे मला? सांगा ना, कोण वाचवणार आहे? हळू बोलाल का? तिला ऐकू जात असेल. मग जाऊ देत ऐकू, मला काही फरक पडत नाही. असं कसं म्हणताय तुम्ही? अशाने तिचा आत्मविश्वास डळमळे. आपण आता तिच्या पाठीशी उभं राहायला हवं. खड्ड्यात गेला तिचा आत्मविश्वास, आणि ती सुद्धा. तिच्या बाजूने उभं राहून ना माझ्यासाठीच विहीर खणल्यासारखं झालंय.